जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आर के क्रिएशन्स 77वरील एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली आज आपण हा पिक्सेलॅबमधून यूट्यूब चॅनल आर्टिस्ट बॅनर कसं बनवायचं व ते शेअर कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर याच्या व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण मराठीमध्ये व्हिडिओ शिकवत असतो. तसेच मित्रांनो, आज जे काही मटेरियल वापरले आहे बॅनरची PLP फाईल व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल, तर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. तसे मित्रांनो, जर तुम्हाला बॅनर बनताना कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम IDला फॉलो करा व फॉलो करून मला मेसेज करा. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती आल्याच्यानंतर आपल्या पिक्सेलॅब ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर इथून हे कॅन्सल करायचं. तर ऑटो क्लिक करून इमेज साईजवरती क्लिक करा. इथं कॉन्स्टंटच्या जागी यूट्यूब चॅनल बॅनर या ऑप्शनवरती क्लिक करून ओके करायचं. त्यानंतर परत असेल ऑटो क्लिक करून ओपन PLP फाईल यावरती क्लिक करायचं आणि PLPवरती क्लिक करून तुम्ही ज्या फोल्डरमध्ये PLP फाईल ओपन केली तर फोल्डर ओपन करून ती PLP फाईलवरती क्लिक करा आणि ओपन अँड ॲडवरती क्लिक करा. अशा प्रकारे ती फाईल ओपन होऊन जाईल. त्यानंतर बॅक आहे मित्रांनो, बॅक आल्याच्यानंतर तुम्ही सिंपली या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तुम्हाला जे नाव खाली दिसत असेल त्या RK क्रिएशन 77 यावरती क्लिक करून तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करून पेन्सिलवरती क्लिक करा आणि इथून हे नाव कट करा. नाव कट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जे काही चॅनल असेल ते तुम्ही त्या चॅनलचं नाव टाकून घ्या. मी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव टाकून घेतो. टाकल्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करा मित्रांनो आणि परत डेली न्यू व्हिडिओ एडिटिंगवरती क्लिक करून तुम्ही त्याच पेन्सिलवाल्या ऑप्शनवरती क्लिक करून तुमचं जर ब्लॉगरचं चॅनल असेल तर तुम्ही डेली न्यू ब्लॉग आणि ते टाकू शकता. तर मी माझं एडिटिंगचं चॅनल आहे, तर मी त्या अगोदर त्यासाठी मी आपलं डेली न्यू एडिटिंग हे नाव टाकून घेतो. तर मित्रांनो, न्यूजच्या पुढं माझे व्हिडिओ नाव राहिलं मी तिथे येतो आणि इथं डेली न्यू व्हिडिओ करतो. व्हिडिओ झाल्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही माझा फोटो इथून हाईड करून घ्या. प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीवरती या आणि तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्या. मी माझा परत तेच फोटो ॲड करून घेतो. तर सिंपल तुम्ही तुमच्या फोटोच्या फोल्डरमध्ये येऊन जायचं आणि फोटोमध्ये येऊन या गोल आकारावरती क्लिक करा आणि अशा प्रकारे त्याला व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आणि राईटवरती क्लिक करायचं मित्रांनो. राईटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जे तुम्हाला चष्म्यासारखं प्लसमध्ये ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करा. त्याला झूमिंगचं ऑप्शन म्हणतात. झूम करून घ्यायचा अशा प्रकारे आणि याला व्यवस्थित या सर्कलमध्ये हा फोटो ॲड करून घ्या. त्यानंतर परत त्याच ऑप्शनवरती क्लिक करून याला झूम आउट करून घ्या आणि हा इथून फोटो लॉक करून घ्यायचा. लॉक केल्याच्यानंतर मित्रांनो, परत एकदा आपल्याला हे बॅनर शो करण्यासाठी तुम्ही त्या आपल्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करून कॉन्स्टंटच्या जागी अल्ट्रा ठेवून घ्या आणि शेवटी गॅलरीवरती क्लिक करून हे बॅनर तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. त्यानंतर बॅक आहे मित्रांनो. आता हे आपल्याला ॲड करण्यासाठी तुम्ही तुमचा यूट्यूब ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर तुम्ही ज्या चॅनलला हे ॲड करायचं ते चॅनल ओपन करायच्यानंतर मी स्विच चॅनलवरती क्लिक करून आपले चॅनल ओपन करतो आणि चॅनलवरती क्लिक करून व्ह्यू चॅनलवरती क्लिक करून घ्यायचा आणि तुम्हाला या पेन्सिल सारख्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओपन केल्याच्यानंतर परत एकदा या कॅमेरावरती क्लिक करून प्लस फ्रॉम युअर फोटोवरती क्लिक करून आपला पिक्सेल ॲपचं फोल्डर ओपन करून घ्या. तर पिक्सेल ॲपचं फोल्डर तुम्ही ओपन करा मित्रांनो. ओपन केल्याच्यानंतर अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. त्यानंतर सेव्ह नावावरती क्लिक करून हे तुमची सेट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे तुमचं हे आर्टिस्ट बॅनर सेव्ह होऊन जाईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.